काल राहुल गांधींनी लोकसभेत जाणीवपूर्वक हिंदू, अयोध्या, महादेव अशी पेरणी केली. भाजप म्हणजे हिंदू समाज नाही, भाजपचं हिंदुत्व खरं हिंदुत्व नाही असं ते सांगत होते. त्यांच्या टीकेचा सगळा रोख भाजपच्या काही नेत्यांकडे होता, पण त्यांचं हेच वक्तव्य त्यांच्यावरच उलटवण्याचा भाजपने प्रयत्न केला. हिंदू बहुल राजकारण हा मोदींचा स्ट्रॉंग पॉइंट मानला जात होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचं विभाजन झालं, त्याचा थेट फायदा भाजपला झाला. मुस्लिम मतांशिवाय आपण निवडून येऊ शकतो हा मोदी आणि भाजपचा विश्वास दुणावला. हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन आणि मुस्लिम मतांचं विभाजन भाजपला लाभदायक ठरलं. या लोकसभेला चित्र बदललं. काँग्रेसनं पुढाकार घेतला आणि सगळे भाजप विरोधक एकत्र आले. त्यांच्या इंडिया आघाडीमुळे मतांचं विभाजन टळलं. हिंदूऐवजी मतदान करताना जातीला महत्त्व आलं. त्यात मुस्लिम समाजानं सुद्धा स्ट्रॅटेजिक मतदान केलं. त्यांनी तुकड्या तुकड्यात मतदान करण्याऐवजी भाजपला हरवू शकेल अशा एका उमेदवाराकडे मतं वळवली. त्याचा थेट फायदा इंडिया आघाडीला झाला, तर भाजपला मोठा फटका बसला. ही सगळी पार्श्वभूमी राहुल गांधींनी कालच्या भाषणात वापरलेल्या हिंदू शब्दामागे होती. 90च्या दशकात सुद्धा हिंदू विरुद्ध मुस्लिम असं राजकारण सुरू असताना उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रात जातीजातीत विभागणी झाली होती. तोच प्रकार काही प्रमाणात आत्ता होताना दिसत आहे आणि त्यामुळेच राहुल गांधी हिंदू समाजाला तोडायचं काम करतायत असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. आता कुठे 18व्या लोकसभेची सुरुवात झाली आहे. आणखी 5 वर्ष आपल्याला असे अनेक वादविवाद संसदेत पाहायला मिळणार आहेत.